वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. रत्नागिरी जिल्ह्याला रात्रीपासूनच मुसळधार पाऊस या ठिकाणी झोडपून काढतो आहे. गेले 3 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची कोसळधारा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीनं आज देखील जिल्ह्यामध्ये पावसाच्या कोसळधारा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज देखील हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय. तर रात्रीपासून पावसाबरोबरच वेगवान वारे सध्या किनारपट्टी भागात पाहायला मिळत आहेत. ताशी 50 ते 52 किलोमीटर वेगानं हे वारे सध्या या ठिकाणी वाहताना पाहायला मिळत आहेत. किनारपट्टी भागात या वाऱ्यांचा वेग आज दुपारपर्यंत वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. तुम्ही बघू शकता की आपण सध्या भाटे खाडी किनारी आहोत आणि या ठिकाणी देखील ताशी 45 ते 50 किलोमीटर वेगानं या ठिकाणी वारे वाहत आहेत. पूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये सध्या वेगवान वाऱ्यांचा जो कहर आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. जिल्ह्यात प्रमुख नद्या सध्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत. आज दिवसभर पावसाचा जोर हा कायम असणार आहे. किनारपट्टी भागात सर्वात जास्त या पावसाचा जोर असणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि किनारपट्टी भागात सध्या वेगवान वारे चं थैमान देखील या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. ताशी 45 किलोमीटर वेगानं हे वारे सध्या वाहत आहेत. आज देखील हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाली रेड अलर्ट दिलेलं पाहायला मिळतोय. काल देखील जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये जी आहे ती अतिवृष्टी झालेली होती. संध्याकाळनंतर सुरू झालेला पाऊस जो आहे तो काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी पाऊस थांबलेला आहे. मात्र हा पावसाचा जोर हा पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली पाहायला मिळते. कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.